नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू महाराष्ट्र राज्य पदवीधर अंशकालीन मुलाजिमीन ने एहतजाज किया। महाराष्ट्र राज्य पदवीधर अंशकालीन मुलाजिमीन की जानिब से मुख्तलिफ मुतालिबात को मनवाने की खातिर एहतजाजी धरना मुनज़्ज़म किया गया। मुलाजिमीन ने जिला इंतजामिया के खिलाफ पुरजोर एहतजाज मुनज़्ज़म करते हुए अपने मुख्तलिफ मुतालिबात मनवाने के लिए नारेबाजी की। इस मौके पर कसीर तादाद में मर्द व ख़वातीन मुलाजिमीन इस एहतजाजी धरने में शरीक थे। आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही धरणे आंदोलन ठेवलेले आहोत की 2 मार्च 2019ला आमचा निर्णय होऊन परिपत्रक निघून आमची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या कॅबिनमध्ये सुद्धा आम्ही जाऊन बोललेलो आहोत की सर आम्हाला लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेले आहे। तरी देऊन आम्ही कमीत कमी 2 महिने झालेले आहे सर आम्ही निवेदन देऊन, तर आमची अजूनही कसल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील 1927 लोक आम्ही आज धरणे आंदोलन करण्याची आम्ही इथं हे केलेलं आहोत सर। मान्य न केल्यास सर आम्ही इथून आम्ही उपोषणाची तयारी केलेली आहोत। उपोषणावर जर न होत असेल तर आम्ही आत्मदहन करण्यास तयार आहोत सर। की आम्ही 18 वर्षापासून आम्ही आज लढा देत आहोत आणि आम्ही 18 वर्षापासून आमचा लढा आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे। तर इथपर्यंत पोहोचलेला असून वरल्या लेवलला काहीच नाही, आज कलेक्टर लेवलला सर्व असून कलेक्टर लेवलनी आपली चाल ढकलपणा करू नये आणि आम्हाला लवकरात लवकर सर्वांना न्याय देऊन आम्हाला नियुक्तीपत्र देऊन आम्हाला काम देण्याची व्यवस्था करावी सर। आमची एकच मागणी आहे, शासनाने काही ठेवलं नाही, शासनाने सर्व परिपत्रक काढून कलेक्टर साहेबांच्या स्वाधीन केलेले आहे आणि आयुक्ताचं सुद्धा पत्र आहे की तुम्ही लवकरात लवकर यांना तात्काळ नियुक्ती द्या। तर आम्ही साहेबांना विनंती पण केलेली आहे। साहेब 2-3 वेळेस आम्ही निवेदन दिले आहे संघटनेमार्फत, संघटना वेळोवेळी त्यांना हे केलेले आहे, तरी आम्हाला आजपर्यंत इथं झुलत ठेवलेली आहे, तरी आम्हाला नियुक्ती न देता आम्हाला या पोझिशनला आज आम्हाला धरणे आंदोलनाला बसवायची वेळ आली आहे सर। धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। 2 मार्च 2019ला GR काढलेला असून आज 9 महिने झाले तरी अजून GRची अंमलबजावणी झालेली नाही। त्यासाठी आज आम्ही सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। कलेक्टर साहेबांना संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊनही आणि जिल्हा परिषदला आमचे DED आणि BEdचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तपासणी करूनही अजून नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही। का देण्यात आलं नाही हे शिक्षण अधिकाऱ्याला आम्ही वारंवार विचारणा केली तरी त्यांचं उत्तर एकच आहे की आमचं प्रोसेस चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर नियुक्तीपत्र देऊ, पण अजून देण्यात आलेली नाही। आता जर तुम्ही आणि आम्हाला पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना जर नियुक्तीपत्र दिलं नाही तर धरणे आंदोलन सोडून अजून आत्मदहनाचा इशारा आम्ही देतो। लवकरात लवकर आमची नियुक्तीपत्र देण्यात यावी ही शासनाला आमची नम्र विनंती आणि माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेबांना आम्ही पत्र पाठविलेलं आहे की आमचे पदवीधर अंशकालीनांना आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी की पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडू। आता मुख्यमंत्री झालेले आहेत उद्धवजीराव ठाकरे साहेब यांनी आमच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व महाराष्ट्रातल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांनी नियुक्तीपत्र देण्यात ही विनंती करतो।